परिस्थितीबद्दल काळजी करत बसू नका. आपण आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. कारण तन, मन, धन अर्पण करून केलेले प्रयत्न कधीच यशस्वी होत नसतात. नॉनस्टॉप इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तत्वाला सदैव सोबत घेऊन चालणाऱ्या स्पर्धानितीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चालू घडामोडी सिरीज 30 एप्रिलसाठी जे आपण घेतोय आता फास्टमध्ये, त्याचं लेक्चर क्रमांक 50. अजूनही कोणी मागचे लेक्चर बघितले नसतील तर कृपया बघून घ्या. खूप तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतील आणि इथून पुढे येणारे लेक्चर्स पण बघून घ्या. बाकी विषयाबद्दल जर 30 एप्रिलसाठी मला काही टाकता आलं, जसं इकॉनॉमिक्स असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्याचा अपडेट मी तुम्हाला लवकरच देईल. त्याबद्दल निश्चिंत राहा. पण याच्या अगोदरचे लेक्चर कोणी बघितले नसतील तर कृपया बघून घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, बरेच मुलं मला मेसेज करतात, सर नोट्स नोट्स नोट्स. तर मी परत सांगतोय मित्रांनो की याच्या ज्या नोट्स येतात त्या मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. कोणी अजूनही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर कृपया जॉईन करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे. तिथं लेक्चरचे अपडेट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, ऑफलाईन ब्लॅचच्या काही नोट्स असतील, त्या पण मी तिथे टाकत असतो. त्यामुळे कृपया कोणी अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. अजून एक महत्त्वाची सूचना मित्रांनो तुमच्यासाठी, की आता ही 30 एप्रिल होईल. या 30 एप्रिल नंतर आपण मुख्य परीक्षेसाठी, म्हणजे कंबाईन गट ब गट क ची मुख्य परीक्षा असेल, या मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण असेल किंवा अर्थशास्त्र असेल, या काही स्पेशल बॅचेस सुरू करणार आहोत, जेणेकरून त्याचा मुख्य परीक्षेवर तुम्हाला अत्यंत फायदा होईल. आणि मराठी व्याकरण, इकॉनॉमिक्स अशा काही इतर काही विषय जर असतील तर ते पण तुम्हाला लवकर सांगण्यात येतील. पण विशेषतः मराठी व्याकरण आणि इकॉनॉमिक्स या दोन विषयाबद्दल मी आता सांगतो की तुम्हाला आपली प्रिलियम झाल्यानंतर लगेच मुख्य परीक्षेसाठी याच्या स्पेशल बॅचेस सुरू करण्यात येतील. तर तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकता किंवा ऑफलाईन छत्रपती संभाजीनगर येथे येऊन जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही इथूनही त्या जे आहे तर अटेंड करू शकता. ऑफलाईन पद्धतीने, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्या अटेंड करू शकता. चला तर मित्रांनो, आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपल्या लेक्चर क्रमांक 50ला जे आहे तर ते सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, आजचा आपला पहिला मुद्दा आहे आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो. अगदी व्यवस्थित भारत सरकारचा किंवा पंतप्रधानांचा किंवा भारत सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी हा कारखान्याचा किंवा हा लोकार्पण सोहळा आहे की आशियातील सर्वात मोठा जो हेलिकॉप्टर कारखाना आहे, तर याचा आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे तर उद्घाटन केलेलं आहे. बघा मित्रांनो, हा जो हेलिकॉप्टर कारखाना आहे, बघा मी भारतातला नाही म्हणते, मी आशियातला म्हणतोय. आशियातला सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना जो आहे त्याचं लोकार्पण झालेलं आहे. आणि कोठे झालेलं मित्रांनो, जागा व्यवस्थित लक्षात ठेवा, तुमकुरू कर्नाटक. बघा, तुमकुरू कर्नाटक हे एक ठिकाण आहे. हे जवळपास बेंगळूर माहिती असेल तुम्हाला, या बेंगळूरपासून जवळपास एक 92 किंवा 92 किलोमीटर वर असलेलं हे एक ठिकाण आहे, तुमकुरू कर्नाटक. आणि इथं आशियातील म्हणतो मी, बघा मित्रांनो, भारतातील नाही, आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखान्याचं लोकार्पण आत्ताच कोणाच्या हस्ते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, हे जे आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना आहे, याची पायाभरणी जी होती तर 2016 मध्येच केली होती. म्हणजे पायाभरणी 2016 मध्ये केली होती. म्हणजे काय केलं होतं, तर 2016 मध्येच या हेलिकॉप्टर कारखान्याचं जे आहे पायाभरणी झाली, म्हणजे काम तेव्हापासून सुरू झालं होतं. कधीपासून, 2016 पासून. आणि आत्ता जे आहे तर 2023 मध्ये याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि याचंच आहे फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं लोकार्पण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा जो आहे आपल्या सेवेत आता उपलब्ध झालेला आहे, आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना. हेलिकॉप्टर कारखाना म्हणजे काय, इथं वेगवेगळ्या प्रकारचे हेलिकॉप्टर्स तयार केले जाणार. म्हणजे जे हेलिकॉप्टर्स आता सध्या आपण जास्तीत जास्त रशिया असेल किंवा इतर काही देश असतील यांच्याकडून आयात करतो, ही आपली हेलिकॉप्टरची गरज भरून निघण्यासाठी आता भारतातच त्याची उत्पादकता चांगल्या प्रकारात सुरू करायची किंवा भारतातच त्याचं उत्पादन घ्यायचं, या अनुषंगानं आपण जो आहे आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना जो आहे तर तो तुमकुरू कर्नाटक येथे जे सुरू करण्यात आलेलं. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमकुरू कर्नाटक येथे जे आहे आपण सुरू करण्यात आलेलं आहे. बेंगळूरपासून जवळपास 92 किलोमीटर हे अंतर आहे. म्हणजे आता बघा, बेंगळूर म्हणजे याच्या अगोदर जे हेलिकॉप्टरचं आपलं स्थान किंवा काही प्रकारचे चेतक असेल, चिता असेल, असे काही हेलिकॉप्टर आपण जे आहे तर आपल्या भारतामध्ये निर्माण करत होतो, तर ते बेंगळूरला करत होतो. आता बेंगळूरपासून हे अंतर फक्त 92 किलोमीटर आहे. म्हणजे बेंगळूरचं कोऑर्डिनेशन याच्यासोबत असेल, ही गोष्ट फक्त इथे लक्षात घ्या. लक्षात कोणाच्या हस्ते झालं, मी आत्ताच सांगितलं मित्रांनो तुम्हाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हेलिकॉप्टर कारखान्याचं उद्घाटन झालंय किंवा लोकार्पण झालंय. आणि कधी मित्रांनो, फेब्रुवारी 2023, आत्ता फेब्रुवारी 2023 मध्ये याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपली जी एरोस्पेस किंवा संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची कंपनी कोणती, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL जी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे. म्हणजे आपली संरक्षण क्षेत्र असेल, एरोस्पेस क्षेत्र असेल, तर याच्यातली अत्यंत महत्त्वाची टॉपची जी आपली कंपनी आहे हिंदुस्तान एरोटेक्स लिमिटेड, तर या कंपनी अंतर्गत जे आहे तर हा कारखाना सुरू करण्यात आलेला आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, हिंदुस्तान एरोटेक्स लिमिटेड
एरोनॉटिक्स लिमिटेड, तर या कंपनी अंतर्गत जो आहे तर हा कारखाना सुरू करण्यात आलेला आहे आणि आपली एरोस्पेस असेल किंवा संरक्षण असेल अत्यंत टॉपची कंपनी ही आहे. हिची स्थापना बघा मित्रांनो 23 डिसेंबर 1940ला झालेली. 23 डिसेंबर 1940. कशाची स्थापना? या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची. आणि हिचं मुख्यालय मित्रांनो बंगळुरू येथे. हिचं मुख्यालय कुठे? बंगळुरू येथे. कशाचं? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि या कंपनी अंतर्गतच आता काय सुरू करण्यात आलेलं आहे? आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तुमकुरू कर्नाटक. कुठे? तुमकुरू कर्नाटक. कधी सुरू करण्यात आला? फेब्रुवारी 2023. याची पायाभरणी कधी झाली होती? 2016लाच झाली होती. म्हणजे याचं काम कधी सुरू झालं होतं? 2016लाच. पण आता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तो आहे तर लोकार्पण त्याचं करण्यात आलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाचा मुद्दा याबद्दल लक्षात घ्या मित्रांनो, हा आशियातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड कारखाना आहे. आता बघा, ग्रीनफील्ड कारखाना आहे म्हणजे काय? तर बघा, ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड असे दोन प्रकारे असतात त्याचे. ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड असं आपण कारखान्याचे प्रकार असं समजू, की याचे प्रकार असं समजू. तर हा ग्रीनफील्ड प्रकारचा कारखाना आहे म्हणजे काय? तर हा जो कारखाना सुरू करण्यात आलेला हा पूर्णतः नवीन पद्धतीने सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो जमिनीवर सुरू करण्यात आला होता ती जमीन अगोदर कोणताही कारखाना तिथे नव्हता, कोणत्याही कशाही प्रकारे ती जमीन अगोदर यूजमध्ये नव्हती. म्हणजे सरळ या कारखान्यासाठीच ती जमीन यूजमध्ये घेण्यात आली आणि सरळ सगळं नवीन पद्धतीने हा जो कारखाना आहे तो सुरू करण्यात आला. आता ब्राऊनफील्डमध्ये कसं असतं? ब्राऊनफील्डमध्ये कसं असतं? एखादा कारखाना तिथे किंवा एखादी गोष्ट काहीतरी तिथे रन असते, त्याच्यामध्ये सुधारणा करून, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन व्हर्जन अपडेट करून, नवीन गोष्टी तिथं अपलोड करून किंवा नवीन पद्धतीने तिथं काहीतरी बांधकाम करून अशा प्रकारे तिथं त्याला नवीन आकार देऊन नवीन कारखाना तिथे सुरू करण्यात येतो, ते ब्राऊनफील्ड पद्धतीमध्ये. पण पूर्णतः नवीन सगळ्या गोष्टी अगदी नवीन पद्धतीने सुरू करणे, सगळ्या संकल्पना अगदी नवीन पद्धतीने राबवणे असं म्हणजे ग्रीनफील्ड. आणि हा जो कारखाना आहे तो ग्रीनफील्ड पद्धतीने सुरू करण्यात आला. म्हणजे इथं जो कारखाना या जागेवर जो सुरू करण्यात आला, या जागेवर अगोदर काहीही नव्हतं. सरळ जे आहे ते हाच कारखान्याचं इथे लोकार्पण झालं किंवा याच कारखान्याची इथे पायाभरणी झाली. त्याच्यामुळे हा ग्रीनफील्ड कारखाना आहे आणि आशियातील सर्वात मोठा आहे. ही गोष्ट मी परत परत सांगतोय. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पुढील 20 वर्षात 4 लक्ष कोटींची उलाढाल असलेली, बघा पुढील 20 वर्षात म्हणतो मी, पुढील 20 वर्षात 4 लक्ष कोटींची उलाढाल असलेली 1000हून अधिक हेलिकॉप्टर बनवली जातील. म्हणजे आता हा जो तुमकुरू कर्नाटक इथे जो आपला हेलिकॉप्टर कारखाना बनवलेला आहे, तर पुढील जवळपास 20 वर्षामध्ये 1000हून अधिक जे आहे तर हेलिकॉप्टर इथे बनवली जाणार आहे. आणि ती हेलिकॉप्टर जे आहे तर आपल्याला आयातीची, आपली जी आयात आपण करतो जास्तीत जास्त हेलिकॉप्टरची, तर ती आयात कुठेतरी आपली कमी होईल आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेला जे आहे तर चालना मिळेल. आणि बघा मित्रांनो, 615 एकरमध्ये हा कारखाना पसरलेला आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, किती? 615 एकरमध्ये हा जो तुमकुरू कर्नाटक येथे झालेला आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना आहे, तर तो 615 एकरमध्ये पसरलेला आहे. ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या. आलं लक्षात मित्रांनो? आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता ज्या वेळेस हा कारखाना सुरू झाला किंवा हा कारखाना आता आपण सुरू केला आहे, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जे आहे तर आता 1000हून अधिक हेलिकॉप्टर आपण इथे बनवणार आहे पुढील 20 वर्षात, हे तर सांगितलंय. पण सगळ्यात अगोदर इथे लाईट युटिलिटी प्रकारातले, युटिलिटी हेलिकॉप्टर प्रकारातले हे जे आहे तर हेलिकॉप्टर जे आहे तर इथे बनवण्यात येणार आहेत. लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर म्हणजे या अगोदर आपण चेता असेल, चिता असेल किंवा चेतक असेल, तर अशा प्रकारचे काही हेलिकॉप्टर भारतामध्ये उत्पादन करत होतो बंगळुरू येथे. पण त्याचं उत्पादन आता काही कारणास्तव बंद पडलेलं आहे. आता त्याची रिप्लेसमेंट किंवा त्याची जागा भरून काढण्यासाठी ही लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर जे आहे तर इथे निर्माण करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात. बघा मी काय बोलतोय. आणि त्याच्यानंतर इंडियन मल्टी रोल हेलिकॉप्टर, बघा व्यवस्थित लक्षात घ्या, इंडियन मल्टी रोल हेलिकॉप्टर हे जे हेलिकॉप्टर आहे सध्या आपण बघा रशियाकडून M17 नावाचे हेलिकॉप्टर जे आहे तर आयात करतो. बघा रशियाकडून कोणते हेलिकॉप्टर आयात करतो सध्या? M17. आणि भविष्यात ही लाईट युटिलिटी हेलिकॉप्टरची गरज भागल्यानंतर किंवा हे हेलिकॉप्टर निर्माण झाल्यानंतर या तुमकुरू कर्नाटक येथे इंडियन मल्टी रोल हेलिकॉप्टर पण निर्माण करण्यात येणार आहे. आणि हे इंडियन मल्टी रोल हेलिकॉप्टर रशियाकडून आता M17 प्रकारचे जे हेलिकॉप्टर आपण आयात करतो तर त्याची पूर्णतः जागा भरून काढणार आहे. आणि या M17 जे आपण आयात करतोय सध्या रशियाकडून, याची गरज कुठेतरी आपली कमी होणार आहे आणि ती गरज आपण आपल्या देशातच भरून काढणार आहे या इंडियन मल्टी रोल हेलिकॉप्टर निर्माण करून या तुमकुरू कर्नाटक या प्रकल्पाअंतर्गत. कधी? नंतर. आता सध्या कोणते निर्माण करणारे आपण इथं लाईट युटिलिटी प्रकारातले हेलिकॉप्टर जे आहे तर ते आपण आता इथे आपण उत्पादित करणार आहे. म्हणजे चेतक असेल किंवा अगोदरचे काही इंडियन हेलिकॉप्टर होते त्याची जागा आता हे भरून काढेल. त्याच्यामुळे आता हेलिकॉप्टर हे आता आपल्या देशातच व्यवस्थितरित्या निर्माण होईल आणि पुढे चालून हे इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर निर्माण झाल्यानंतर आपली M17 प्रकारचे अशा प्रकारचे काही आपण रशियाकडून हेलिकॉप्टर आयात करतो तर ती कुठेतरी आता आपल्याला त्याची आयात कमी करता येईल जेणेकरून हे निर्माण झाल्यानंतर.
मला असं वाटतं हे सगळे मुद्दे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कळाले असतील. एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो. बघा मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना भारतातील तुमकुरू कर्नाटक येथे आत्ताच फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं लोकार्पण केलं. हा जो कारखाना होता हा 2016 मध्येच त्याची पायाभरणी झाली होती, म्हणजे 2016 मध्येच याचं काम सुरू झालं होतं. पण आता फेब्रुवारी 2023 मध्ये याचं काम पूर्ण झालं आणि आता आपण लोकार्पण फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील एरोस्पेस क्षेत्रातील अतिशय टॉपची किंवा महत्त्वाची कंपनी, या कंपनी अंतर्गत जे आहे तर या कारखान्याचं जे आहे तर आता काम चालणार आहे किंवा या कंपनी अंतर्गत हा कारखाना उभारला गेलेला आहे. याची स्थापना जी झालेली 23 डिसेंबर 1940 HALची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची आणि हिचं मुख्यालय कुठे बंगळूरमध्ये आहे. ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, येणाऱ्या 20 वर्षात जवळपास 1000हून जास्त हेलिकॉप्टर्स जे आहे तर आपण इथं आता निर्माण करणार आहोत. त्याच्यामुळे जे आपण आयात जी आहे तर आयातीची गरज आपली कमी होणार आहे, म्हणजे आयात जी करतो आपण ती कुठेतरी आपल्या देशामध्ये भरून निघणार आहे. त्याच्यामुळे आयात आपल्याला जास्त नंतर भविष्यात करावी लागणार नाही. मला असं वाटतं याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. दोन गोष्टी लक्षात ठेवा, आशियातील सर्वात मोठा आहे आणि तुमकुरू कर्नाटक येथे जो आहे तर हा कारखाना आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मला असं वाटतं याच्याबद्दल सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आले असतील. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. तर बघा मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे आपल्याला हर घर ध्यान मोहीम. कोणता? हर घर ध्यान मोहीम. आता काय आहे हर घर ध्यान मोहीम? हर घर म्हणजे प्रत्येक घरी, ध्यान म्हणजे करणे, मेडिटेशन करणे. ओके, म्हणजे हर घर ध्यान म्हणजे प्रत्येक घरापर्यंत ध्यान पोहोचवणे किंवा मेडिटेशन पोहोचवणे, अशी ही मोहीम आहे, वेगळं काहीच नाही. कळतंय मी काय बोलतोय? ओके, प्रत्येक घरापर्यंत ध्यान किंवा मेडिटेशन पोहोचवणे अशा प्रकारची ही मोहीम आहे आणि ही मोहीम सुरू झालेली ऑक्टोबर 2022ला. बघा मित्रांनो, हर घर ध्यान मोहीम सुरू कधी झाली? ऑक्टोबर 2022ला. काळजी करू नका, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो. बघा 2015-16 मध्ये जे आहे तर मानसिक सर्वेक्षण घेण्यात आले होते किंवा मानसिक सर्वेक्षण अहवालानुसार 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या मानसिक सर्वेक्षण अहवालानुसार जवळपास भारतामध्ये 150 मिलियन एवढे जे आहे तर लोक जे आहे तर अशांत आहे किंवा मानसिक आरोग्याने ग्रस्त आहेत आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी किंवा ही मानसिक आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं, इथून पुढे कोणाला मानसिक आजार होऊ नये, तर याच्यासाठी हर घर ध्यान मोहीम ही जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही कुणामार्फत सुरू करण्यात आली? तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. कुणामार्फत सुरू करण्यात आली हर घर ध्यान मोहीम? ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आली. कधी सुरू करण्यात आली मित्रांनो? ऑक्टोबर 2022. काळजी करू नका, मी सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या सांगतो, फक्त जे सांगतोय ते व्यवस्थितरित्या लक्ष द्या. प्रश्न आला तर जाणार नाही, त्याबद्दल निश्चिंत राहा. तर बघा मित्रांनो, कोणामार्फत सुरू करण्यात आली? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. काय? हर घर ध्यान मोहीम कधी सुरू करण्यात आली? ऑक्टोबर 2022. उद्देश काय बघा मित्रांनो, आता हर घर ध्यान मोहिमेचा उद्देश काय? तर मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे. लक्षात, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जे मानसिक आरोग्याने ग्रस्त आहे लोक, किंवा इथून पुढे मानसिक आरोग्याबद्दल सगळी माहिती लोकांना मिळावी, मग या मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही हर घर ध्यान मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. बघा मी काय बोलतोय, मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही हर घर ध्यान मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2022. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, हे मंत्रालयाचं नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवा. या मोहिमेद्वारे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ध्यानाचे महत्त्व म्हणजे मेडिटेशन जे आहे तर या मेडिटेशन किंवा ध्यानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. कधी? 15 ऑगस्ट 2023 पर्यंत. सुरू कधी झाली? ऑक्टोबर 2022ला. म्हणजे ऑक्टोबर 2022 ते 15 ऑगस्ट 2023, म्हणजे या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लोकांपर्यंत ध्यानाचे महत्त्व पोहोचवले जाणार आहे आणि असा उद्देश ठेवून जी योजना सुरू करण्यात आलेली तिला म्हणायचं हर घर ध्यान मोहीम. कधी? ऑक्टोबर 2022. कोणी? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं. मी काय बोलतोय कळते? ओके. आता बघा मित्रांनो, सांस्कृतिक मंत्रालयाने, हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा, सांस्कृतिक मंत्रालयाने श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सोबत ही मोहीम हाती घेतलेली आहे. बघा आता व्यवस्थित लक्षात द्या. मला सांगा, ही मोहीम फक्त सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेली आहे का? नाही. हिला सहकार्य कोणाचं आहे? श्री रविशंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग जे फाउंडेशन आहे तर या फाउंडेशनच्या सहाय्यानं सांस्कृतिक मंत्रालय हर घर ध्यान मोहीम जे आहे तर ही मोहीम राबवणार आहे. कुणाच्या सहाय्यानं? श्री रविशंकर यांच्या द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या सहाय्यानं तर ही जी आहे तर मोहीम या सांस्कृतिक मंत्रालयानं हाती घेतलेली आहे. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि याच्यामध्ये या मोहिमेदरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंगचे, म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग जे आहे तर याचे जे शिक्षक असतील तर हे शिक्षक ध्यान वर्ग घेतील.
आलं लक्षात. म्हणजे ही जी मोहीम जशी देशामध्ये राबवली जाणार आहे, तर या मोहिमेदरम्यान जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये की ध्यान वर्ग घेतील किंवा ध्यानाचं जे आहे तर जागरूकता त्यामध्ये निर्माण करतील आणि तिथं ध्यान वर्ग ते ध्यान शिकवणी घेऊन लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम जे आहे तर हे करणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यासोबत हर घर ध्यान मोहीम सांस्कृतिक मंत्रालयानं जे आहे तर हाती घेतलेली आहे. कशासाठी? तर मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ह्या मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, कोणी सुरू केलेली? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं. कुणाच्या सहाय्यानं? श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या सहाय्यानं. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे शिक्षक असतील तर हे शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ध्यान वर्ग घेतील आणि अशा प्रकारे मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करतील, असं या मोहिमेचा उद्देश आहे. मला असं वाटतं याबद्दलही तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. चला आता पुढचा मुद्दा बघूयात. तर बघा मित्रांनो, याच्या पुढचा मुद्दा आपल्याला विदिशा जिल्हा. हे जास्त काही लक्षात ठेवू नका, फक्त एकच लक्षात ठेवा, विदिशा जिल्हा काय आहे, कशामुळे चर्चेत आहे. तर ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या. सरळ सरळ आला प्रश्न तर जशाला तसं येईल. विदिशा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. विदिशा कोणता जिल्हा? विदिशा जिल्हा कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? हा मध्य प्रदेश राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. आणि का चर्चेत आहे बस एवढंच लक्षात ठेवा. 5G तंत्रज्ञान माहिती आहे ना, 1G 2G 3G 5G 4G 5G. तर हा 5G तंत्रज्ञान सुरू करणारा भारतातला पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा आहे. सरळ सरळ प्रश्न येईल मित्रांनो, 5G तंत्रज्ञान सुरू करणारा भारतातला पहिला जिल्हा कोणता? विदिशा. दुसरा प्रश्न येईल आला तर म्हणजे त्यासारखाच हा येईल किंवा दुसरा प्रश्न येईल, भारतात 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला जिल्हा विदिशा आहे आणि तो खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ह्या दोन्ही पण गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. 5G तंत्रज्ञान सुरू करणारा भारतातला पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा आहे तो आहे विदिशा आणि ह्या राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेशला विदिशा या राज्यामध्ये सगळ्यात अगोदर 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. कोणता? विदिशा. एवढंच लक्षात ठेवा, एक्स्ट्रा लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्रश्न आला तर याच्या बाहेर जाणार नाही, आला तर याच प्रकारे प्रश्न येईल. आलं लक्षात. मला असं वाटतं तुम्हाला अगोदरचे जे मुद्दे सांगितले मी 2-3 मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या कळाले असतील. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. विदिशा लक्षात आलं? ओके. आता बघा मित्रांनो, रायना बर्नावी. काय आहे रायना बर्नावी? रायना बर्नावी हे एका महिलेचं नाव आहे. बरं ठीक आहे, महिलेचं नाव आहे, पण महिलेचं नाव असून भागणार नाही. नेमकं महिलेचं नाव आहे तर म्हणजे का चर्चेत आहे? आपण चालू घडामोडी शिकतोय, काहीतरी शिकतोय, तर 100% हे नाव आपण इथे लिहिलं म्हणजे काहीतरी चर्चेत असेल. तर नेमकं का चर्चेत आहे? तर बघा मित्रांनो, बघा, अंतराळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या अरब महिला ठरणार आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. हा प्रश्न मला येण्याची दाट शक्यता वाटते. 100% हा प्रश्न येईल. त्यामुळे या मुद्द्यावर व्यवस्थित फोकस करा आणि व्यवस्थित लक्ष द्या. मी परत सांगतोय, कारण सौदी अरेबिया सारख्या देशामध्ये महिलांवर असलेल्या अनेक जाचक अटी, अनेक जाचक बंधनं, अनेक गोष्टीच्या करण्यास तिथं महिलांना मनाई आहे. त्या देशातली एक महिला अंतराळात जाते आणि ही अरब देशातली पहिली महिला ठरते अंतराळात जाण्याची. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सौदी अरेबियासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि जगालाही आश्चर्याचा धक्का देणारी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, अंतराळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला अरब महिला ठरणारे कोण? रायना बर्नावी. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. कोण? रायना बर्नावी. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की या कोणत्या देशाच्या नागरिक आहे? तर सौदी अरेबिया. सरळ प्रश्न येईल. रायना बर्नावी या अरब देशातल्या पहिल्या अंतराळात जाणाऱ्या महिला ठरलेल्या आहे. त्या खालीलपैकी कोणत्या देशाच्या आहे? कोणत्या देशाच्या आहे मित्रांनो? सौदी अरेबिया. कोण? रायना बर्नावी. कोणत्या देशाच्या आहे? सौदी अरेबिया. हे देशाचं नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवा आणि यांचं पण नाव लक्षात ठेवा, रायना बर्नावी. मी काय बोलतोय कळतं मित्रांनो? ओके. फ्लोरिडा येथून SpaceX फाल्कन 9 रॉकेटद्वारे अंतराळात जाणार आहेत. कुठून? फ्लोरिडा काय आहे? हे युनायटेड स्टेट किंवा USA मधलं एक राज्य आहे आणि या राज्यामधून किंवा या ठिकाणामधून, या फ्लोरिडा या ठिकाणाहून SpaceX फाल्कन 9 ही जे रॉकेट आहे तर या रॉकेटद्वारे त्या अंतराळात जाणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. आलं लक्षात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मुस्लिम महिलांवर शतकानुशतके निर्बंध असलेल्या, बरोबर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सौदी अरेबियासारख्या देशामध्ये किंवा अरब देशामध्ये मुस्लिम महिलांवर अनेक प्रकारचे बंधन आहे, छोट्या गोष्टीचे बंधन आहे. तर या शतकानुशतक निर्बंध असलेल्या सौदी अरेबियासाठी हा महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. साहजिक आहे, साधं महिलांना अनेक छोट्या गोष्टीसाठी बंधनं असतानाही एक महिला जर त्या देशातली अंतराळात जाणार असेल तर हा त्या देशासाठी नक्कीच महत्त्वाचा क्षण ठरला असता किंवा ठरत असतो. आणि त्याचंच जर उदाहरण म्हणून आपण बघितलं, आता सौदी अरेबियाच्या रायना बर्नावी या फ्लोरिडा येथून SpaceX फाल्कन 9 या रॉकेटद्वारे अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला ठरणाऱ्या अरब देशातल्या, त्याच्यामुळं नक्कीच सौदी अरेबियासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. आलं लक्षात मित्रांनो. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. कोण? रायना बर्नावी. देश लक्षात ठेवा. कोण? सौदी अरेबिया. कुठून जाणार?
फ्लोरिडा. फ्लोरिडा काय आहे, US मधलं स्टेट आहे आणि स्पेस एक फाल्कन 9 या रॉकेटद्वारे त्या अंतराळात जाणार. बस प्रश्न आला तर याच्या बाहेर जाणार नाही. हे महत्त्वाचे मुद्दे मी यामध्ये ॲड केलेले आहेत. मला असं वाटतं हा पण मुद्दा तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल. चला तर मित्रांनो आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. तर बघा मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे आपला अमृत धरोहर योजना. आता व्यवस्थित लक्षात ठेवा, काय अमृत धरोहर योजना. तर बघा मित्रांनो, आपले जे पाणथळ जागा आहेत, आपल्या ज्या पाणथळ जागा आहेत, तर या पाणथळ जागाच्या असलेल्या परिसंस्थांचे की तिथे असलेल्या जैवविविधतेचे जतन करण्यासाठी आपण आता अमृत धरोहर योजना सुरू करण्यात आलेली. म्हणजे 2023-24चा जो 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला निर्मला सीतारामन यांनी, त्यावेळेस त्यांनी त्याचा उल्लेख केला की आपण आता अमृत धरोहर योजना सुरू करतोय आणि ही योजना आपल्या जे पाणथळ जागे असतील किंवा तिथे असेल जैवविविधता असेल किंवा तिथे असलेली परिसंस्था असेल, तर ही परिसंस्थेचं जतन करण्यासाठी आता आपण अमृत धरोहर योजना सुरू करतोय, असं निर्मला सीतारामन यांनी 2023-24च्या संकल्पात सांगितलं. बघा मित्रांनो, अमृत धरोहर योजना कुठे जाहीर उद्देश घोषणा करण्यात आलीची 2023-24च्या अर्थसंकल्पात. कोणी केली? अर्थमंत्री निर्मला सीतारामन. आणि अमृत धरोहर योजनेचा जो उद्देश आहे तर तो उद्देश लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या ज्या पाणथळ जागा असतात तर या पाणथळ जागाच्या ठिकाणी असलेल्या परिसंस्था असेल किंवा तिथली असेल जैवविविधता असेल, तर या जैवविविधतेचे जतन करण्यासाठी जे आहे तर अमृत धरोहर योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. बघा मित्रांनो, आता इथली जैवविविधता म्हणजे काय, आता इथे असलेले वेगवेगळे जलजीव असतील, म्हणजे पाणथळ जागावर असलेले वेगवेगळे जलजीव असतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पक्षी जे आहेत दुसरीकडून स्थलांतरित करून या पाणथळ जागांवर येत असतात. वेगवेगळे जीव अजूनही तिथे काही असतील, तर या सगळ्यांचं जे आहे तर जतन करण्यासाठी जे आहे तर 2023-24च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी अमृत धरोहर योजनेची घोषणा केलेली आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, पाणथळ जागांच्या ठिकाणी असलेल्या परिसंस्थांचे जतन करण्यासाठी 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणत्या मोहिमेची किंवा कोणत्या योजनेची घोषणा करण्यात आली, तर अमृत धरोहर योजना किंवा अमृत धरोहर योजना. म्हणजे कसा अजून प्रश्न कसा येऊ शकतो, 2023-24च्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या अमृत धरोहर योजनेचा उद्देश खालीलपैकी काय, तर काय, तर पाणथळ जागांच्या ठिकाणी असलेल्या परिसंस्थांचे जतन करणे हा जो आहे तर त्याचा उद्देश आहे. म्हणजे तिथली जैवविविधता असतील ते टिकून ठेवणे, कारण आधुनिकीकरणाच्या मागे लागल्यामुळे अनेक ठिकाणी जैवविविधता किंवा पाणथळ जागा हे नष्ट होऊ लागल्या, तिथल्या जैवविविधतेला धोका पोहोचू लागला. या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणण्यासाठी जे आहे अमृत धरोहर योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि काही एक्स्ट्रा माहिती सांगतो मित्रांनो, ती पण लक्षात घ्या. पाणथळ जागांचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि जैवविविधतेची वाढ, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, स्थानिक समुदायासाठी उत्पन्न निर्मिती या बाबींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या योजनेची अंमलबजावणी येत्या 3 वर्षात करण्यात येणार आहे. किती? अमृत धरोहर योजनेची अंमलबजावणी पुढे किती वर्ष करण्यात येणार? 3 वर्ष करण्यात येणार. आणि या 3 वर्षातून जे आहे तर पाणथळ जागांच्या ठिकाणी असलेल्या परिसंस्थांचे जतन केले जाणार. तिथे असलेल्या जैवविविधतेला, तिथे असलेल्या परिसंस्थेला जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी, टिकवण्यासाठी प्रयत्न केले जाणार. ते कोणत्या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो? अमृत धरोहर योजना. मी काय बोलतोय कळते? मला असं वाटतं हाही मुद्दा तुमचा अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आला असेल. आला लक्षात मित्रांनो? मला असं वाटतं मी आतापर्यंत जे मुद्दे तुम्हाला सांगितले ते सगळे तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलेले असतील. आता परत आपण ही जी टेक्स्ट सिरीज जी आपण चालू घडामोडी सिरीज घेतोय, तर ही सिरीज आपली संभाव्य प्रश्नांसहित आहे. म्हणजे जे मुद्दे आपण शिकलो त्यावरच काहीतरी आपण प्रश्न डिझाईन करत असतो आणि त्या प्रश्नांचे उत्तर आत्तापर्यंतच्या याच्या अनुभवानुसार तुम्हाला सहजरित्या देता येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, जर तुम्ही पूर्ण लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल तर. आणि मी अपेक्षा करतो तुम्ही सगळं लेक्चर व्यवस्थित बघितलं असतील आणि आता हे प्रश्न तुम्हाला सहजरित्या सोडवता येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. तर बघा मित्रांनो, काय आहे पहिला प्रश्न? आत्ताच एक मिनिट, पेन चेंज करूयात आपण. ओके. आत्ताच आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? सांगा तुम्हीच मला. आत्ताच आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण आत्ताच कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा. सांगा तुम्हीच कोणता? कर्नाटक. तुमकुरू कर्नाटक सांगितलं मित्रांनो. तर या ठिकाणी जे आहे तर आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखान्याचे आपण लोकार्पण केलेलं आहे. आशियातील, मी परत सांगतो तुम्हाला, आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर 615 एकर जागावर असणारा आशियातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट जो आहे तो आहे आणि त्याचं आपण कर्नाटक तुमकुरू येथे जे आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं लोकार्पण आत्ताच केलं फेब्रुवारी 2023. आणि याचं जे आहे तर पायाभरणी कधी झाली, कामाला सुरुवात कधी झाली? 2016 मध्ये. तेव्हापासून आता याचं काम जे आहे तर पूर्ण झालेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, हर घर ध्यान मोहीम सांगितली का?
हर घर ध्यान मोहीम, ओके. सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केली, श्री श्री रविशंकर यांच्या द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सोबत सुरू केली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे शिक्षक असतील ते ध्यान वर्ग घेतील आणि युवांमध्ये जास्तीत जास्त ध्यानाचा किंवा मानसिक जागृतीबद्दल किंवा मानसिक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करतील. सांगितली सगळी योजना कोणती? हर घर ध्यान मोहीम. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? मी आत्ताच उत्तर सांगितलं तरी पण तुम्ही सांगू शकता परत. सांगा कोणतं? वित्त मंत्रालय का? नाही. वाणिज्य मंत्रालय का? नाही. सांस्कृतिक मंत्रालय का? हो. सामाजिक मंत्रालय का? नाही. म्हणजे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली? सांस्कृतिक मंत्रालय. कुणाच्या सहाय्याने? श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या सहाय्याने. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, विदिशा हा 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, विदिशा हा 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे मित्रांनो. आणि हा जिल्हा विदिशा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? सांगा तुम्हीच आता. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की भारतातील पहिला 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला जिल्हा कोणता? विदिशा. आणि कोणत्या राज्यात आहे हे पण सांगितलं. तुम्ही सांगा मला आता कोणत्या राज्यात आहे? गोवामध्ये आहे का? नाही. महाराष्ट्रामध्ये आहे का? नाही. कर्नाटकमध्ये आहे का? नाही. कर्नाटकचं आता आत्ताच बघितलंय, आशियातील सर्वात मोठा जो कारखाना सुरू केला हेलिकॉप्टर कारखाना तुमकुरू कर्नाटक ते तिथं आहे. पण हा काय विचारला? 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला जिल्हा कोणता? विदिशा. विदिशा. आणि कुठे येतो? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आलं लक्षात? आता चौथा प्रश्न मित्रांनो, हा पण तुम्हाला सहजरित्या सोडवता येईल. मला सांगा, रायना बर्नावी अंतराळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या अरब महिला ठरणार आहेत, बरोबर? त्या खालीलपैकी कोणत्या देशाच्या आहे? असाच प्रश्न कॉपी पेस्ट होईल मित्रांनो, असाच. आणि मला पूर्ण शक्यता आहे याच्यावर प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी, म्हणजे कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा इतर कोणतीही एक्झाम असेल, याच्यावर येण्याची दाट शक्यता आहे. कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आणि आत्तापर्यंत अशा प्रकारचे प्रश्न खूप जास्त प्रमाणात आलेली आहे. बघा मित्र, याच्या अगोदर म्हणजे सहज एखाद्या महिलाने जरी अंतराळात प्रवेश केला तरी त्यांच्याबद्दल अनेक वेळा विचारलेलं आहे. आणि हे तर असं एकमेवाद्वितीय झालेलं आहे की सौदी अरेबियासारख्या देशातली एखादी महिला अंतराळात जाते, ही जगासाठी पण खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्या सौदी अरेबियासाठी पण हा महत्त्वाचा क्षण आहे. त्याच्यामुळं हे रायना बर्नावी अंतराळात प्रवेश करणारा पहिला अरब महिला ठरणार आहे. तर त्या खालीलपैकी कोणत्या देशाच्या आहे? जपानच्या आहे का? नाही. सौदी अरेबियाचे काय? हो, कारण तेव्हा जर तेच ओरडतो मी, सौदी अरेबिया सौदी अरेबिया. तर सौदी अरेबियाचे आहे, चीनच्या नाही आणि अमेरिकेच्या नाही. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, रायना बर्नावी. आणि या ज्या देशाच्या आहे तर त्या आहे सौदी अरेबिया. फ्लोरिडा जे आहे तर तिथून त्या अंतराळात प्रवेश करणारे स्पेस एक्स फाल्कन 9 या ज्या आहे तर या ज्या रॉकेटद्वारे जे आहे तर त्या अंतराळात प्रवेश करणार आहे. आलं लक्षात? मला असं वाटतं हाही मुद्दा किंवा हेही प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवले असतील किंवा सुटले असतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, काही इंटिग्रेटेड बॅचेस चालू असतात, हे मी आत्ताच सांगितलं. परत एकदा तुम्हाला मेन्सच्या बॅचेसबद्दल सांगतो मित्रांनो. 30 एप्रिल झाल्यानंतर आपल्या मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, म्हणजे अर्थशास्त्र, तरी कारण अर्थशास्त्राचा खूप मोठा सिलेबस सध्या नवीन सिलेबसमध्ये दिलेला आहे, तर तो आपल्याला सगळा व्यवस्थित अभ्यासावा लागेल. त्याच्याशिवाय अर्थशास्त्राला आपल्याला चांगले मार्क्स येणार नाही. या दोन्ही स्पेशल बॅचेस जे आहेत तर अर्थशास्त्र आणि मराठी व्याकरण ह्या 30 एप्रिल नंतर म्हणजे मुख्य परीक्षेसाठी सुरू होतील. ज्यांना लाभ घ्यायचा ते ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतात, ऑफलाईनही तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथे येऊन लाभ घेऊ शकता. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहे. आलं लक्षात मित्रांनो? इंटिग्रेटेड बॅचेस पण आहेत, तुम्हाला जेव्हा कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंतही शेअर करा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ही जी सिरीज आपण राबवतोय, कृपया या सिरीजबद्दलची जी माहिती आहे तर त्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त मित्रांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना किंवा जास्तीत जास्त ॲस्पिरंटना यांना जास्तीत जास्त फायदा होऊ द्या, जेणेकरून त्यांचा एक्झाममध्ये नक्कीच मार्क्स वाढण्यात याचा उपयोग होईल. आलं लक्षात मित्रांनो? चला तर मित्रांनो पुढचं बघा. मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. सगळं लेक्चर व्यवस्थित बघा. परत सांगतो, मागचे लेक्चर बघितले नसतील तर बघून घ्या. नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. चला तर मित्रांनो मग थांबूया. थँक्यू सो मच.